काँग्रेसचे घोटाळे म्हणजे त्यांचे रत्न असतील तर नॅशनल हेराल्ड हा त्यातला कोहिनूरच म्हणावा लागेल. काय आहे नॅशनल हेराल्ड घोटाळा? जाणून घेऊया एका मिनिटात. 1938 मध्ये नेहरूंनी नॅशनल हेराल्ड ही संस्था सुरू केली 5,000 स्वातंत्र्य सैनिकांच्या पाठिंब्याने. वर्षानुवर्ष AJL ही पेपर छापणारी कंपनी सरकारच्या पाठिंब्याने देशभर संपत्ती उभी करत गेली. पण 2008 मध्ये हा पेपर वर्षानुवर्षांच्या तोट्यामुळे बंद पडला आणि इथूनच सगळा खेळ सुरू झाला. AJL कंपनी त्यांनी उभे केलेले हे मॉल्स आणि कमर्शियल स्पेसेस भाड्याने द्यायला लागली. रेंटल इन्कम मिळून सुद्धा ही कंपनी अजूनही काँग्रेसकडून घेतलेल्या फक्त 90 कोटींच्या कर्जात होती. नंतर असं समजलं एक नवीन नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड, जी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या मालकीची होती, त्यांनी फक्त 50 लाख रुपयात ही 2000 कोटींची संपत्ती असलेली कंपनी विकत घेतली आणि मग AJLचे सगळे शेअर्स गांधी परिवाराच्या नावे झाले. अशा प्रकारे तब्बल 2000 कोटींची मालमत्ता थेट सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नावावर झाली. 2014च्या ट्रायल कोर्टापासून तर सुप्रीम कोर्टापर्यंत आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट पासून तर 2025 मधील ईडीच्या आरोपपत्रापर्यंत प्रत्येक संस्थेने त्यांच्या या आर्थिक घोटाळ्याला सिद्ध केलं आहे. तरी सुद्धा 2015 पासून तर आतापर्यंत हे दोघंही मायलेक जामिनावर मोकळे फिरत आहेत. गोरगरिबांचे पैसे लुटून स्वतःच्या मालमत्ता उभ्या करणाऱ्या गांधी मायलेकांना शिक्षा व्हायलाच हवी. 25 एप्रिलला होणार असणाऱ्या सुनावणीकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.